लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। बहीण योजना सुरू केली। आमच्या बहिणींना त्या ठिकाणी रक्षाबंधनाची ओवाळणी, त्या ठिकाणी भाऊ बहिणींना ती 12ही महिने मिळाली पाहिजे, प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे। म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। मला आजही आठवतो दिवस, आमच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणाले ही योजना काम देते आहे आणि त्यांचं देखील जीवन मी बदलते आहे। आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठरवलं की आता 11 लाख नाही, पहिल्या सगळ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत, यांना सरकारच्या योजनेतनं अशा प्रकारचं काम आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत की वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा हा त्यांना कमावता आला पाहिजे। हे मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकत, त्यांचाच कित्ता गिरवत आपल्याकडे महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या। आज खरं म्हणजे देवेंद्रजी, सगळ्या लाडक्या बहिणींना सांगा, आज जरी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला नसला तरी तुमचा भाऊ हा लवकरच तुमच्या भेटी करता पुन्हा सोलापूरला येईल आणि तुमचं सगळ्यांचं दर्शन घेईल। त्यामुळे सगळ्या बहिणींचा आशीर्वाद, मी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम हे या ठिकाणून घेऊन जातो आणि थेट वर्षावर जाऊन आज आपण ज्या योजना सुरू केल्या, आपल्याला माहिती आहे लेक लाडकी सारखी योजना, घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। ज्या घरी मुलगी जन्माला आली ते घर लखपती झालं पाहिजे। लेक लाडकी योजना आणली, मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली 7,000 रुपये, 7व्या वर्गात गेली 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली 8,000 रुपये, 18व्या वर्षाची झाली की 75,000 रुपये, म्हणजे 1 लाख रुपये मुलीला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केला। आता बहिणींनो, घरी जर मुलगी जन्माला आली तर लक्ष्मी आली आहे म्हणा, कारण ती जन्माला आल्याबरोबर तुमच्या घराला लखपती बनवणार आहे। 1 लाख रुपये तुमच्या घराला ती मुलगी देणार आहे। त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे। आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने निर्णय केला, मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फी माफ आपण केली। की आपल्या घरी काय होतं, परिस्थिती जेव्हा चांगली नसते तेव्हा घरी जर मुलगी आणि मुलगा असला तर आई बाप सगळा पैसा मुलाला शिकवण्यावर लावतात आणि मुलीला म्हणतात, बाई तू घरी बस, तुझं लग्नच करायचं आहे, तू नाही शिकली तरी चालते, आम्हाला मुलाला शिकवायचं आहे। आम्ही ठरवलं की आता आमच्या सगळ्या या आई बापांना, आमच्या बहीण भावांना आम्ही सांगणार आहोत की तुमच्या मुलीला सांगा, जरी तुम्हाला शिकवण्याची आर्थिक ऐपत आमची नसली तरी तुमचे मामा मुंबईमध्ये बसलेले आहेत, मंत्रालयात बसले आहेत, ते मामा तुमची फी भरतील, आता चिंता करू नका। बहिणींनो, आता मुलीची उच्च शिक्षणाची फी 1 लाख असू द्या, 2 लाख असू द्या, 3 लाख असू द्या, सगळीच्या सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भरणार आहोत। त्यामुळे आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका। मी पण एका मुलीचा बाप आहे, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मुलगी शिकली तर ती मुलगी आई बापाची जास्त काळजी घेते, मुलगी मोठी झाली तर मरतपर्यंत आई बापाची काळजी घेते। त्यामुळे आपल्या मुलीला शिकवा, तुमच्या म्हातारपणचा आधार जर कोणी असेल तर तुमची मुलगी असणार आहे, हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो।